लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच दमदार विजय मिळवल्यानंतर आता पुण्याचे नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्री बनणार आहेत। त्यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। राज्यात देवेंद्रसाठी राबणारा एक खासदार आता थेट नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आलेला आहे। अण्णा, पहिलं तर अभिनंदन, पहिलीच टर्म खासदार, पहिल्यांदाच मंत्रिमंडळात। काय नेमकं प्रतिक्रिया? खूप आनंद आहे, समाधान वाटतं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बूथवरती काम करणारा कार्यकर्ता, वॉर्डाचा अध्यक्ष आणि तो सगळा प्रवास आणि आज देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळते आहे। त्यामुळे एक समाधान आहे। माझ्या पक्ष नेतृत्वाला मनापासून मी धन्यवाद देईन। माननीय मोदीजी आहेत, अमित भाई आहेत, नड्डाजी आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, सगळ्यांना, गडकरी साहेब आहेत, मनापासून धन्यवाद देईन की सगळ्यांनी आज माझ्यावरती विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला आणि काम करायची संधी दिली। देशसेवा आता करायची या निमित्तानं संधी मिळते, संधी मिळाली आहे। जसं मी उल्लेख केला, देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे, लाडके, विश्वासू असा सगळ्याच गोष्टी आहेत। कुठेतरी ही छाप देखील इथं पाहायला मिळेल, त्याच्या कामाची शैली, कामाची पद्धत आणि याच पद्धतीनं राज्यात नाही तर देशात संपूर्ण। देवेंद्रजींचं कसं आहे, ते प्रत्येक कार्यकर्त्यावरतीच प्रेम करतात। त्यामुळे मी वेगळा काय त्याच्यामध्ये असं आहे नाही, प्रत्येक कार्यकर्त्यावरती ते प्रेम करतात, प्रत्येक कार्यकर्त्यावरचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे अनेक लोक सक्षम आहेत, अनेक लोक सक्षम होती, त्यातला एक म्हणून कदाचित माझ्यासारख्याला संधी दिली असेल। त्यामुळे बाकीचे कोणी नव्हते असं नाही, आज इतक्या मोठ्या संख्येने आम्ही निवडून आलो आहे। त्यामुळे एक कोणीतरी एकाला संधी म्हणून मला असं महाराष्ट्रातल्या आम्ही 3-4 लोकांना संधी याच्यात मिळाली, त्यात मी एक आहे। अण्णा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्ता एक बैठक घेतली, खासदार झाल्यानंतर दिल्लीत आलात आणि थेट त्या बैठकीला म्हणजे अमित शहा आहेत, राजनाथ सिंग आहेत, गडकरी आहेत, एवढे दिग्गज नेते आणि थेट पंतप्रधान समोर काय नेमकं कानमंत्र दिलं आहे आजच्या बैठकीत? सगळ्यात आधी तर ते दडपण होतं की आज ज्या नेत्यांना मी रोज पाहतोय, ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांना बघणं ही सुद्धा एक पर्वणी असते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला। आज त्यांच्यासोबत तिथं असणं, गप्पा मारणं, त्यांना भेटणं आणि आता पुढच्या काळात त्यांच्यावर काम करणं, मला तो विश्वासच बसत नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हे सगळं एक स्वप्नवतच असे सगळं हा प्रवास आहे ना। आजचा दिवस कधी न विसरण्यासारखा। नवीन हेडमास्टरला तर संपूर्ण देशवासियांनाच आवडला आहे आणि म्हणून त्यांना ही संधी दिली आहे आणि त्यांच्या हाताखाली आता आम्हाला काम करून जनतेची सेवा करायची, देशाची सेवा करायची, मी माझं भाग्य समजतो। खूप खूप धन्यवाद। नशीबवान आहे मी, म्हणूनच या सगळ्या टप्प्यात जे आहे तो मला हे मंत्रिपद मिळाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नशीबवान असल्यामुळंच ही संधी मिळाली आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। न्यूज हर्षदचा राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।